हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. तर आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत गोल्डन फोर्ट. हा आहे जैसलमेर या शहरामध्ये आणि हे शहर राजस्थानमध्ये थार वाळवंटी प्रदेशामध्ये वसलेले शहर आहे. या शहराच्या भोवती वाळूच्या टेकड्या आणि काटेरी जंगल आहेत. आपण आता जसे जसे पुढे जाऊ ना तसं रस्त्याच्या बाजूला आपल्याला सगळीकडे वाळवंट आणि काटेरी झुडपं दिसायला सुरुवात होईल. तर या सिटीमध्ये वाळूच्या टेकडीवर असलेला हा गोल्डन फोर्ट आपण पाहणार आहोत. याबद्दलचा इतिहास काय आहे हे आपण पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जोधपूर ते जैसलमेर असा 273 किलोमीटरचा 4.5 तासांचा प्रवास करून आम्ही पोचलो जैसलमेरमध्ये. इथे त्रिकोणी एका डोंगरावर असा किल्ला बांधलेला आहे, ज्याचं नाव आहे त्रिकूट किल्ला. म्हणजे सुरुवातीचं प्राचीन नाव आहे याचं त्रिकूट किल्ला. आत्ताच्या या स्थितीला गोल्डन फोर्ट असं म्हटलं जातं. या सिटीचं एक खास वैशिष्ट्य आहे ते म्हणजे कला. आता इथे तुम्ही पाहू शकता रस्त्याच्या डिवायडरला पण खूप सुंदर असं दगडावर कोरीव काम केलेलं आणि असं सगळीकडे पाहायला मिळतं या शहरामध्ये. गोल्डन फोर्ट हा किल्ला महाराजा रावल जैसल यांनी 1156 मध्ये या डोंगरावर, म्हणजेच हा जो डोंगर आहे ना तर तो त्रिकोणी डोंगर आहे, त्याच्यामुळे त्याला त्रिकूट किल्ला असं म्हणतात. आणि यासोबतच इथल्या या डोंगरावर अजून एक किल्ला बनवला, ज्यांनी बनवला त्याचं नाव होतं मीरू, म्हणून या शहराचं नाव जैसलमेर असं पडलं. तर 867 वर्ष हा जुना किल्ला राजस्थानचा दुसरा मोठा आणि जुना किल्ला आहे. या फोर्टमध्ये ना 40-50 हॉटेल, रेस्टॉरंट, शॉप्स आणि घरं, म्हणजे इथे अजूनही या फोर्टमध्ये लोक राहतात. म्हणून या फोर्टमध्ये एक सिटीच वसलेली आहे आपल्याला पाहायला मिळते. आणि या किल्ल्याची खासियत म्हणजे हे बांधकाम जे आहे ना तर ते या बांधकामामध्ये कोणत्याही प्रकारचा चुना, सिमेंट, वाळू काहीही वापरलेलं नाही. हा फक्त दगडांपासून बनवला, म्हणजे दगड कट करून आकार देऊन पाहिजे तशी कोरीव कामं करून डिझाईन केलेला असा हा सुंदर गोल्डन फोर्ट बनवला गेला आहे. आणि याचं कारण जैसलमेर हा म्हणजे या ठिकाणी आधी सगळा समुद्र होता आणि कालांतराने हा समुद्र जेव्हा आटला त्यानंतर त्याचं वाळवंटामध्ये रूपांतर झालं आणि त्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण झाली. या किल्ल्याचं बांधकाम आहे ना अशा प्रकारे केलं गेलं ना की या किल्ल्याला 4 गेट आहेत, पण याची एक खास गोष्ट म्हणजे 4ही गेट एकदम क्रॉसमध्ये आहे, म्हणजे झिगझॅग टाईपमध्ये आहे. पहिल्या गेटपासून दुसरा गेट दिसत नाही, दुसऱ्यापासून तिसरा आणि तिसऱ्यापासून चौथा दिसणार नाही, असे बनवले गेले आहेत. आणि याचा मुख्य उद्देश म्हणजे सिक्युरिटी, कारण त्या काळात बऱ्याच राजांनी या किल्ल्यावर अटॅक करण्याचा प्रयत्न केला, पण एकही राजा हा किल्ला जिंकू शकला नाही. किल्ल्याच्या आतमध्ये म्युझियम आहे, जिथे खूप सारे अँटिक कलेक्शन आपल्याला पाहायला मिळणार. आता इथे पहा, ही विंडो असे वाटते जशी वुडनपासून डिझाईन केलेली ही विंडो आहे, पण हे वूड नाही आहे, ओरिजिनल सँडस्टोनपासून बनवलेलं कार्विंग अँड हँडवर्क आहे. याचं आर्टिस्ट हे हिंदू आणि मुघल असे 2 आर्टिस्टनी डिझाईन केलेली ही विंडो आहे. तर इथे आपल्याला राजांचे सिंहासन म्हणजेच राजसिंहासन पाहायला मिळते आणि हे चांदीचे आहे. आणि पुढे गेल्यानंतर या बंदूक आहे, टोकीदार बंदूक म्हणतात, खूप मोठे आहे, म्हणजे कॅमलवर बसून या 2 व्यक्तींच्या वापरण्यात यायच्या या बंदूक. त्यानंतर आपण खूप सुंदर अशा सेक्शनला आलेलो आहोत. तर इथे भगवान श्रीकृष्णाचे झाड आपल्याला दिसते, कारण इथली रॉयल फॅमिली आहे ती भगवान श्रीकृष्णाचे वंशज मानतात, म्हणून यांना यदुवंशी असं म्हणतात. तुम्ही ते पाहू शकता, भगवान श्रीकृष्णाचे नाव सर्वात वर दिलेले आहे आणि राजा जैसलदेव सिंग हे श्रीकृष्णाचे 116व्या पिढीचे आहेत, म्हणून लोक यांना रॉयल फॅमिलीला यदुवंश म्हणतात. राजस्थानमध्ये ना प्रत्येक शहराला वेगवेगळ्या रंगाने ओळखलं जातं. जयपूरला पिंक सिटी, कारण पिंक कलर दिलेला आहे सगळीकडे. जोधपूरला ब्ल्यू सिटी, या सिटीमध्ये ब्ल्यू कलरने पेंट केलेलं आहे. आणि जैसलमेरला गोल्डन सिटी म्हणतात. इथे कोणताही पेंट केलेला नाही आहे, ही एकदम नॅचरल दगडांपासून केलेला आहे. याला म्हणतात येलो सँडस्टोन. या दगडावर सूर्यकिरण पडले ना तर हे सोनेरी दिसायला लागतात, म्हणून याला गोल्डन सिटी असं म्हणतात. पुढे आल्यानंतर या ज्या रूम दिसत आहेत ना तर त्या दासींसाठी
होत्या आणि आता आपण जिथून चाललेलो आहोत तर तो आकारसुद्धा गोलाकारमध्ये दिसतोय, कारण याचा मुख्य उद्देश म्हणजे सेफ्टी असा होता. त्यानंतर पुढे आल्यावर इथे तुम्ही अगदी जवळून या किल्ल्याचं स्ट्रक्चर पाहू शकता. या बांधकामामध्ये कुठल्याही प्रकारचे सिमेंट, वाळू, चुना, पाणी हे काही न वापरता फक्त सँडस्टोनपासून बनवण्यात आलेला हा किल्ला आहे. आणि या भागामध्ये ना टेम्परेचर जास्त असल्यामुळे थोडंसं थंडावा निर्माण होण्याकरता असा किल्ला बांधण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढे आपण या शहरात असलेली पटवा हवेली पाहायला जाणार आहे. वास्तुकला आणि शिल्पकलेची अशी नितांत सुंदर पटवा हवेली ही 18व्या शतकात शेटपटवा यांनी उभारली होती आणि ते मूळचे खूप श्रीमंत असल्यामुळे त्यांचा व्यापार देशविदेशामध्ये पसरला होता. आणि या हवेलीचे 7 मजले आहेत ना, तर ते जमिनीच्या खाली आहेत आणि 6 मजले जमिनीच्या वर आहे. अशी सुंदर ही पटवा हवेली आपण आज पाहणार आहोत. आणि इथे आपल्याला शीशमहल वेगवेगळ्या रंगसंगतीत डिझाईन केलेला पाहायला मिळतो. आपण जेव्हा राजस्थान एक्सप्लोअर करतो ना, तर राजस्थानमधील प्रत्येक फोर्टमध्ये आपल्याला हा शीशमहल पाहायला मिळतो. आणि याचा मुख्य उद्देश म्हणजे त्या काळी लाईट नव्हत्या आणि एक मेणबत्ती जरी लावली ना तरी संपूर्ण हा शीशमहल उजाळून निघायचा, हा तो उद्देश होता. आणि त्या काळी भारतामध्ये काचेचं उत्पादन नव्हतं, त्यामुळे बेल्जियमवरून इम्पोर्ट केलेल्या या काचांपासून सुंदर असा विविध रंगसंगतीत डिझाईन केलेला हा शीशमहल खूप सुंदर दिसत आहे. आणि तुम्हाला अजून एक सिक्रेट सांगायचं ते म्हणजे काचेपासूनच्या ज्या या भिंती आहेत, तर या भिंतींमध्ये सुद्धा लॉकर्स बनवलेले आहेत त्या काळात. आणि या लॉकर्समध्ये त्यांचा संपूर्ण खजिना ठेवला जायचा आणि शत्रू जरी आला ना तरी त्याला सापडणार नाही, अशी एवढी सेफ्टी त्यांनी त्या काळी करून ठेवलेली आहे. त्यानंतर पुढे आपण पाहतोय तो आहे त्या काळातील लिव्हिंग एरिया म्हणजेच हॉल. आता इथे जो सोफा टेबल जो आहे ना, तर तो चांदीचा आहे आणि वर तुम्ही इथे सिलिंग म्हणजे रूफला पाहू शकता काचेचं डिझाईन केलेलं आहे. त्याच्यामध्ये गोल्डन आपल्याला दिसतोय ना, गोल्डन कलर, तर ते सोन्याचं आहे. सोन्यामध्ये बारीक असे डिझाईन केलेले आहे, नक्षीकाम केलं. आणि या भिंती पहा, या भिंतींवर किती सुंदर असं बारीक नक्षीकाम केलेलं आहे. आणि राजस्थानची हीच तर खासियत आहे की बारीक वर्क. आणि हे जे कलर आपण पाहतोय ना, तर ते एकदम नॅचरल कलर आहेत, म्हणजे भाज्यांपासून किंवा फळांपासून बनवलेले हे कलर अजूनही खूप असे सुंदर दिसत आहेत आणि हे कलर अजूनही टिकून आहे, म्हणजे खूप विशेष आहे ही गोष्ट. त्यानंतर इथे ही एक न्यूज पाहिली तर जैसलमेरमध्ये डायनासोरचे अवशेष सापडलेले, त्याचे हा काही संग्रह इथे करून ठेवलेला तो आपण इथे पाहू शकतो. त्यानंतर आपण पाहणार आहोत त्या काळातील किचन कसा होता. आता या काळामध्ये लाईट असल्यामुळे सर्व सुखसुविधा पटकन अवेलेबल असतात, पण त्यावेळेस लाईट नव्हती, त्यामुळे त्यांचा गॅस म्हणजे स्वयंपाक कसे करायचे, फ्रीज नव्हता, गिझर नव्हता, तर मग या सर्व गोष्टी म्हणजे कुठेतरी कमतरता होती. मग त्यावेळेस ते कसे वापरायचे, कसे त्यांचं घर चालायचं, किचन कसे चालवायचे, या सर्व गोष्टींचा संग्रह इथे करून ठेवलेला. आणि हे पाहून खूप छान वाटलं. जुन्या वस्तू अजूनही जपून ठेवलेल्या आहेत, जतन करून ठेवलेल्या आहेत. तांब्या पितळ्याची भांडी आहेत, माठ आहे, मातीच्या वस्तू आहेत. हे सर्व पाहून खूप छान वाटलं. तर चला मंडळी, हा व्हिडिओ मी इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.